नमस्कार मंडळी, रूपास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज करणार आहे कोथिंबीरची भाजी. त्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन आणि अर्धा चम्मच हळद, एक मोठा चमचा लाल तिखट आणि त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं कांदा लसूण मसाला. त्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा टाकून झाल्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर त्या सगळ्या पिठाला एकत्र मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटी तेल तापवायला ठेवायचं. तेल तापून झाल्यानंतर त्यात 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या. लसणीच्या पाकळ्या चांगल्या गरम झाल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर थोडं मिक्स केलेलं बेसन पीठ टाकायचं. परत थोडं कोथिंबीर टाकायची चिरलेली. परत थोडं मिक्स केलेलं बेसन टाकायचं. सगळ्याला थोडं थोडं हलवून घ्यायचं. परत त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर चांगली चिरलेली असावी. नंतर परत थोडं राहिलेलं पीठ टाकून द्यायचं. ते झाल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे भाजी मोकळी होते. मग थोडंसं तेल टाकायचं. मग कोथिंबीरची भाजी खाली लागत नाही. त्यासाठी मग झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर परत झाकण काढून परत एकदा चांगली हलवून घ्यायची. हलवून झाली आपली कोथिंबीरची झटपट अशी भाजी. कशी झाली भाजी आम्हाला सांगा.